मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बाळाचं जावळ काढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. पंडितजी आजीजवळ आलेले आहेत आणि ते म्हणतायत की आता मामांना बोलवा, आपल्याला लवकरात लवकर जावळ काढणं गरजेचं आहे. तेव्हा आजी पंडितजींना सांगतात की मामा मात्र आलेले नाही आहेत. आपल्याला दुसऱ्या कोणाला बसवता येईल का? आणि तेवढ्यात भूषण घरामध्ये आलेला आहे. भूषण आत येतो आणि रमा आणि अक्षयला म्हणतो की मी आलेलो आहे. भूषण आलेला पाहून रमा अक्षयला खूपच आनंद होतो. रमा लगेच म्हणते बाळाचे मामा आलेले आहेत. म्हणजेच भूषण हा बाळाचा मामा आहे. हीच गोष्ट थोडक्यात तिनं सांगितलेली आहे. अक्षय देखील त्या गोष्टीला दुजोरा देतो आणि त्याला पूजेला बसायला सांगतो. पण ही गोष्ट आयाजीला मात्र अजिबात पटलेली नसते. बाहेरचा कोणतरी व्यक्ती येऊन आपल्या बाळाचा मामा होतोय ही गोष्ट त्यांना आवडलेलीच नसते. पण रमा अक्षयला ही गोष्ट पटली आणि त्यांनीच त्याला आणलेलं आहे ही गोष्ट आता त्यांना समजलेली असते. रमाकांत बाळाला घेतो आणि चला आता जावळ काढूया आणि याला मामाच्या मांडीवर बसवूया असं म्हणून अगोदर तो भूषणला टोपी घालतो. भूषणला टोपी घातल्यानंतर रमा तिच्या जवळचं बाळ भूषणच्या हातात देते आणि आता मामाच्या मांडीवर बसून छानपैकी जावळ काढायचं असं बाळाला बोलत असते. आजीला मात्र ही गोष्ट पटलेली नाहीये. रमा त्या सडक रिक्षावाल्याला "तू मामा काय म्हणतेस? आणि तो काय मामा असू शकतो का? तो मामा नाहीये," असं म्हणून डायरेक्ट तिने भूषणचा अपमान केलेला असतो. भूषणच्या सुद्धा ही गोष्ट जिव्हारी लागते. पण अय्याजींना मात्र त्याचं काहीच वाटत नाही. मी याला मामा मानत नाही आणि याच्या मांडीवर बाळाचं जावळ काढायचं नाही, असा स्पष्ट फर्मान तिने सोडलेला असतो. तेव्हा अक्षयला ही गोष्ट पटत नाही. अक्षय भूषणची बाजू घेत अय्याजीच्या समोर उभा राहून म्हणतो, की हाच मुलाचा मामा असणार आहे. रक्ताचंच नातं असावं असं काही नसतं. मामा म्हणजे काय असतं तू मला सांग? मामा म्हणजे माया असते आणि मामा म्हणजे मदतीचा हात असतो. तुला माहिती आहे जेव्हा तुम्ही आम्हाला घरातून हाकलून दिलं होतं, तेव्हा आम्हाला मदतीचा हात देणारा कोण होता? हाच तो भूषण होता. जेव्हा माझ्याकडं मोबाईल नव्हता, जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा यांनी याच्याकडचे पैसे आणि मोबाईल देऊन आम्हाला आमच्या पायावर उभारण्यास मदत केली. माझ्या घरच्यांनी मला घरातून हाकलून दिलं, पण रक्ताचं नातं नसणाऱ्या लोकांनी मला माया आणि मदतीचा हात दिला. हाच या मुलाचा मामा आहे, असं अक्षयने सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण अय्याजींना मात्र ती गोष्ट पटलेली नाहीये. रमाकांत आनंद यांना मात्र वाटतंय, की भूषण यांनीच जावळ काढायला पाहिजे. रमा बाळाला पुन्हा एकदा भूषणकडे देते आणि तो सुद्धा बाळाला घेतो आणि आता जावळ काढण्याचा विधी हा सुरू होणार असतो. भूषण बाळाला घेतो. बाळाचा गोंडस चेहरा बघून भूषणच्या देखील चेहऱ्यावर हास्य येतं आणि बाळ देखील भूषणकडं टकमक पाहत असतं. पण आता ही गोष्ट अय्याजींना अजिबात न पटल्यामुळे त्या मात्र त्या विधीसाठी थांबत नाहीत आणि त्या आतमध्ये निघून जातात. हा सगळा चाललेला प्रकार भूषणला मात्र अजिबात आवडत नाही. भूषण अक्षयला म्हणतो, की "हे सगळं काही योग्य नाहीये. घरामध्ये एवढा चांगला कार्यक्रम आहे आणि तुमच्या आजी त्या कार्यक्रमाला नाही आहेत. मला असं वाटतं, की तुम्ही त्यांना जाऊन बोलवावं." आनंद देखील अक्षयला म्हणतो, की "आपण जाऊन आजींना घेऊन येऊया." रमाला तर काय बोलावं तेच समजत नसतं. या सगळ्याला आपणच जबाबदार आहे असं रमाला वाटत असतं. आता आनंद आणि अक्षय हे आजीला मनवण्यासाठी आतमध्ये जातात. आजी मात्र त्यांचं ऐकण्यास तयार नसते. आजी आतमध्ये जाऊन भिंतीकडे तोंड करून बसलेली असते आणि इकडे अक्षय आणि आनंद तिला मनवण्यासाठी गेलेले असतात. आनंद आजीला सांगतो, की "आजी बाहेर चल." ती म्हणते, "माझी काही गरज नाहीये. तुमचे रक्ताचे लोकं तुम्हाला नको आहेत ना? तुम्ही ज्यांना नातं मानलेलं आहे त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यक्रम करू शकताय." अक्षय म्हणतो, "तू चुकीचा अर्थ घेतेस. मी तुला फक्त एकच गोष्ट सांगितली होती, की मी जेव्हा या घरातून निघून गेलो, तेव्हा मला त्याने मदत केली. आणि रक्ताची नाती महत्त्वाची नसती, तर माझ्या वडिलांनी घातलेली अट मी मान्य केलीच नसती ना. त्यांची ती फालतू अटसुद्धा मी कशासाठी पूर्ण केली? कारण मला आपल्या प्रत्येक नात्याचा आदर आहे आणि मला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा आदर आहे. मला असं वाटतं, की तू सुद्धा मी ज्या लोकांचा आदर ठेवतो, त्या लोकांचा तू आदर ठेवला पाहिजेस." भूषण या दोघांचं बोलणं बाहेरून ऐकत असतो. पण आई-आजीला मात्र ती गोष्ट पटत नसते. आई-आजी म्हणते, "मग तू रस्त्यावरच्या कोणालाही उचलून आणशील आणि त्यांचा आदर करायला सांगशील. माझ्याच्याने ती गोष्ट होणार नाही. मला पटत नाहीये, की एका रिक्षावाल्याला तू घरात घेऊन यायचं आणि त्याला बाळाचा मामा म्हणायचं." भूषणला ही गोष्ट ऐकू येत असते आणि ही गोष्ट त्याच्या जिव्हारी देखील लागत असते. पण आई-आजी सडेतोड बोलत असतात. त्या म्हणतात, "जोपर्यंत भूषण या कार्यक्रमात आहे, तोपर्यंत मी काही बाहेर येणार नाही."
अक्षयला मात्र आता ही गोष्ट पटतच नाही. अक्षय म्हणतो, "ठीक आहे, तुला यायचं नसेल ना, तर तू येऊ नको. तुझ्याशिवाय सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो, हे लक्षात ठेव." असं म्हणून अक्षय रागाने बाहेर निघून जातो. बाहेर भूषण दारातच उभा असतो. भूषण त्याला दारातच अडवतो आणि म्हणतो, "अक्षय, हे तू काही योग्य करत नाही. माझ्यासाठी तू तुझी रक्ताची नाती तोडतोयस, ती गोष्ट योग्य नाही आहे. या लोकांबरोबर तू लहानाचा मोठा झालेला आहे. माझ्याबरोबर घालवलेला वेळ हा कमी कमी होता. तो महत्त्वाचा जरी असला, तरी या लोकांनी तुझं आयुष्य मोठं केलेलं आहे. आयुष्यात तुला यांनी मदत केलेली आहे. तू आजींच्या जवळ जा, त्यांची माफी माग, तरच मी या कार्यक्रमाला बसेल, अन्यथा मी सुद्धा निघून जाणार आहे," असं अक्षयला त्याने सांगितलेलं असतं. अक्षय म्हणतो, की "भूषण, खरंच यार, तू कसल्या मातीचा बनलेला आहेस? त्या तुझा अपमान करतायत आणि तू त्यांना मनवायला सांगतोय." भूषण म्हणतो, "आपली माणसं ही आपली असतात आणि त्यांना मनवणं, आपल्याजवळ ठेवणं हेच आयुष्याचं सार्थक असतं. तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना घेऊन ये." असं म्हणल्यानंतर आता अक्षयचा देखील नाईलाज होतो. भूषण जर निघून गेला तर कार्यक्रम होणार नाही आणि भूषणचं बोलणं हे रास्त आहे असंच त्याला वाटतं. असं विचार करून अक्षय पुन्हा एकदा अय्याजीकडे आलेला असतो. इकडे आनंद अय्याजीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण अय्याजी मात्र त्याचं काहीच ऐकत नसते आणि आता अक्षय पुन्हा एकदा अय्याजीकडे आलेला असतो. अय्याजीला मात्र अक्षयशी बोलण्यात काहीही स्वारस्य नसतं. ती तिच्याकडं पाहती नसते. अक्षय म्हणतो, "आजी, माझं चुकलं. मला माफ कर. तू आत्ताच्या आत्ता कार्यक्रमाला चल." आजी म्हणते, "नाही, माझं चुकलंय. आत्तापर्यंत मी काही कुकर्म केलेत ना, ते सगळे आता माझ्यासमोर आलेले आहेत. मला असं वाटतंय मीच वाईट आहे आणि मी वाईट आहे ना, तर माझ्यासमोर तू थांबूसुद्धा नको. तुला जी लोकं योग्य आणि चांगली वाटतायत ना, त्यांच्याकडे जा." अक्षयला समजतं की आजीला खूपच राग आलाय. तो म्हणतो, "पण माझ्यासाठी तर आजीच महत्त्वाची आहे ना." असं म्हणून तो तिच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, "किती जरी झालं तरी तू आल्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही हे तुला माहीत आहे." आजी म्हणते, "पण अक्षय, मी बदलणार नाही. मला जे पटत नाही ते पटत नाही आणि तुला जर का माझं पटत नसेल तर तू आजी बदलून टाक." अक्षय म्हणतो, "आजी बदलायची नसते. आजीसाठी मी मात्र बदलू शकतो. पण मी माझी सगळी तत्त्व बदलू शकत नाही. पण मला माहिती आहे, तू सुद्धा रमावर प्रेम करते, रमाच्या नातेवाईकांवर प्रेम करते, पण तुझी दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. रमा ही तुझ्यासारखीच आहे आजी, तुला माहीत आहे. रमा जशी आहेस तशी तू आहेस, ठामपणे उभारणारी, कोणत्याही गोष्टीत न डगमगणारी. माझी आजी माझ्यासाठी तर खूप प्रेमळ आहे. माझी आजी म्हणजे माझ्यासाठी बंटाई आजी आहे." असा एक शब्द अक्षय वापरतो. तेव्हा त्याला मग आजी म्हणते, की "काय म्हणला? काय आहे मी?" अक्षय म्हणतो, "बंटाई आजी." बंटाई आजी या शब्दाने तिच्यासुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य येतं आणि अक्षयच्या देखील चेहऱ्यावर हास्य येतं. "असलं काही काय बोलतोयस तू? बंटाई आजी काय असतं?" अक्षय म्हणतो, "असते. जी आजी प्रेमळ असते ना, तिला बंटाई आजी म्हणतात." तेव्हा आनंद देखील म्हणतो, "हां, आत्तापासून आपण हिला बंटाई आजी म्हणायचं बरं का." आजीचं स्मितहास्य पाहून वातावरण एकदम बदलून जातं. अक्षयला समजतं, की आजीचा राग आता दूर झालेला आहे. तो म्हणतो, "आजी, तू असंच हसत राहत जा ना, मग बघ बरं आपल्या घरातलं वातावरण कसं चांगलं होतंय. चल, आता कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे. आपलं बाळ आपली वाट पाहत आहे. लवकरात लवकर या कार्यक्रमाला जाऊया आणि आतापासून तुला बंटाई आजीच म्हणत जाऊ का? तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघ किती चांगलं आहे." आजी हसी तो कार्यक्रम को हो गई राजी, असं म्हणून अक्षयने आजीचं मन जिंकलेलं असतं. आता आई आजी कार्यक्रमाला जाण्यास तयार झालेल्या असतात. आनंद आणि अक्षयच्या पाठीवर हात ठेवून ते आता बाहेर येतात. कार्यक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पडतो. भूषणच्या मांडीवर बसून बाळाचं जावळ काढलेलं असतं. बाळाचं जावळ काढल्यानंतर बाळाला कसल्याही परिस्थितीत टोपी घालून ठेव, अन्यथा त्याला सर्दी होईल, असा सल्ला देखील सीमाने रमाला दिलेला असतो. आणि आता भूषण जाण्यासाठी निघालेला असतो. अक्षय भूषणला म्हणतो, "काही जरी झालं तरी तू जेवण केल्याशिवाय जायचं नाही." भूषण म्हणतो, की "नाही, आता मी जेवण न करताच जाणार आहे. जेवणापेक्षा पण मला तुमच्यासारखी माणसं मिळाली यातच माझा आनंद आहे." कार्यक्रम व्यवस्थित पार पडला यामुळे रमा देखील खुश असते. आता भूषण बाळासाठी आणलेलं गिफ्ट त्यांना दाखवतो. त्याने बाळासाठी एक सोन्याची अंगठी आणलेली असते. ते पाहून अक्षय आजीला म्हणतो, "बघ, यांना म्हणतात माणसं. तो आपल्याकडून काही न्यायला आलेला नव्हता, तर तो आपल्यासाठी द्यायला आलेला आहे. तो कितीही गरीब असला तरी त्याची परिस्थिती कितीही खराब असली तरी त्याचं मन किती मोठं आहे आणि तो मनानं किती श्रीमंत आहे याचंच हे उदाहरण आहे." आता भूषण मात्र चाललेला असतो आणि त्या अक्षयला म्हणतो, "ठीक आहे, आता मात्र मी येतो. आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे," असं म्हणून तो जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की रमा थोडी चिंतातूर असते कारण बाळाचं डोकं पाठीमागून चपट होत चाललेलं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर हे डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. अक्षय म्हणतो, "मी इंटरनेटवर पाहू का? नक्की काय आहे ते?" रमा म्हणते, "नको. त्यापेक्षा आपण डॉक्टरांनाच दाखवूया."
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सर्वांना अभिची काळजी वाटत आहे. अभिचं कसं होणार आणि अभि ह्या नशेतून कधी बाहेर पडणार असा प्रश्न रमाला केल्यावर रमा म्हणते, लवकरात लवकर तो बाहेर पडू शकतो. त्याला एकच व्यक्ती बाहेर आणू शकते आणि ती म्हणजे त्याची मुलगी अर्था. अर्थाविषयी जर त्याच्या मनामध्ये प्रेम झालं तर अभि दारू प्यायचं सोडून देईल आणि चांगल्या मार्गाला लागेल असं तिला वाटत असतं. त्याप्रमाणे रमाकांत अभिला बोलतोय. तो म्हणतोय, "बघ, हे बाळ तुझी आठवण काढतंय. या बाळाच्या चेहऱ्याकडे एकदा बघ. या बाळाच्या चेहऱ्यामध्ये मला तर आरतीच दिसते. सेम टू सेम आरतीसारखे डोळे, आरतीसारखं नाक आणि आरतीसारखंच हे बाळ हसतंय आणि ते तुझी आठवण काढतंय. तुला नाही का रे वाटत या आरतीला पुन्हा एकदा पाहावं?" तेव्हा अभिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तो बाळाकडं पुन्हा एकदा बापाच्या नजरेनं पाहतो. अशाच अपडेट्ससाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.